महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। ट्रॅक्टर पलटी, रस्त्यावरील पूल बांधकाम हलगर्जीमुळे व पर्यायी रस्ता मातीमिश्रित असल्याने घडला अपघात। वाहनधारकाचा ठेकेदारावर आरोप, पोलीस स्टेशन पूर्णा येथे दिली तक्रार। पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथे गत 3 वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे। तर दिनांक 25 रोजी सायंकाळी प्रभाकर बाबाराव धस राहणार आलापूर पांढरी येथील त्यांचे ट्रॅक्टर MH38 V 8249 सोबत 2 ट्रॉली हे बळीराजा साखर कारखाना पूर्णेच्या दिशेने ऊस वाहतुकीकरिता जात असताना माटेगाव येथील 0 फाटा मार्गावरील थुणा नदीवरील पुलाजवळ त्या ठिकाणी पर्यायी रस्ता हा कच्चा रस्ता बोगस पद्धतीने तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी संबंधित गुत्तेदार, अभियंता व अधिकारी या सर्वांच्या हलगर्जीपणामुळे सदर ट्रॅक्टर पलटी झाली असल्याचा आरोप ट्रॅक्टर मालक यांनी करत पूर्णा पोलीस स्टेशन येथे सदरील ठेकेदार, अभियंता व संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा तक्रार दिली आहे। सदर ट्रॅक्टरचा अपघात हा निकष दर्जाचे काम केल्याने व पुलाच्या बाजूस असलेल्या पर्यायी रस्त्यामध्ये कच्चे मटेरियल माती मिश्रित मुरुम वापरल्याने सदर रस्ता तुटला। त्यामुळे माझे ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी होऊन माझे 5 लाखाचे नुकसान झाले असून वाहनातील ऊस शेतकरी यांचे जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। तरी नुकसान गुत्तेदार व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी हेच कारणीभूत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व मला संबंधित शेतकरी यांना त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून देण्यात यावी, अशा आशयाची तक्रार पूर्णा पोलीस स्टेशन येथे प्रभाकर बाबाराव धस राहणार आलापूर पांढरी यांनी दिली आहे। ट्रॅक्टर मालक प्रतिक्रिया, अरुंद रस्त्याने आणि बोगस पर्यायी रस्त्याने हा अपघात झाला। माझ्या वाहनाचे व शेतकऱ्यांच्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी, अशी तक्रार मी पूर्णा पोलीस स्टेशन येथे केलेली आहे। प्रभाकर बाबाराव धस, महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पूर्णा, परभणी।